ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी वसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. भगवान दत्तात्रेय हा विष्णूंचा अवतार आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील प्रदोष काळात यांचा अवतार जन्मला असा पुराणात उल्लेख आहे. श्रीमद भागवतानुसार आत्रेय ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या केली. त्यावर ब्रह्मा त्यांना म्हणाले, मी स्वतःला आपल्या स्वाधीन केले आहे, म्हणून त्यांच्या पुत्र स्वरूपात त्यांनी जन्म घेतला असाही उल्लेख पुराणात आढळतो. नमस्कार, सर्वप्रथम माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण पाहूया दत्त जन्मकथा व अवताराविषयी माहिती. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दत्तात्रेय म्हणजे दत्त हे ब्रह्म आणि आत्रेय म्हणजे आत्रेय ऋषींच्या संयोगाने अवतरलेले हे दत्तात्रेय. दत्तात्रेयांच्या मातेचे नाव अनुसया. यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्याविषयी एक कथा पुराणात आहे. आत्रेय ऋषींची पत्नी अनुसया ही निस्सीम पतिव्रता व साक्षात पावित्र्याची मूर्ती होती. तिच्या पतिव्रताची चर्चा सर्वत्र पसरली होती. उल्लेखानुसार ब्राह्मणी म्हणजे ब्रह्माची पत्नी, लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आणि रुद्राणी म्हणजे पार्वती ही शंकराची पत्नी. यांना एकदा नारद मुनी भेटले व त्यांनी ऋषीपत्नी अनुसयाच्या पतिव्रताची गाथा त्यांना सांगितली. तुमच्यापेक्षाही ती पतिव्रताच श्रेष्ठ आहे असे मत्सराने सांगितले. तसे या तिन्ही देवींना अनुसयाचा द्वेष वाटू लागला. त्यांना आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ आहे ही गोष्ट सहन होईना. त्यांना असे वाटू लागले, आम्ही एवढ्या श्रेष्ठ व सामर्थ्यशाली देवता असून अनुसयासारख्या पृथ्वीवरच्या सामान्य स्त्रीला सर्वजण श्रेष्ठ पतिव्रता म्हणतात, तिची सगळीकडे वाहवा करतात. तेव्हा त्या तिघीही आपापल्या पतीकडे गेल्या व अनुसयाचे पतिव्रत आपण भंग करा असे हट्ट करू लागल्या. तिन्ही देवतांना आपापल्या पत्नींना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या तिघीही हट्टाला पेटल्या होत्या. एकीही ऐकायला तयार नव्हती. तसे त्या तिन्ही देवतांना आपल्या पत्नीच्या हट्टाखातर भूतलावर ब्राह्मण वेशात जावे लागले. तसे ते आत्रेय ऋषींच्या आश्रमाबाहेर भिक्षा मागण्यासाठी अवतरले. त्यावेळी आत्रेय ऋषी आपल्या साधनेत मग्न होते. तशी अनुसया त्यांची पत्नी आपल्याकडे आलेल्या ब्राह्मणरूपी अतिथीला भिक्षा वाढण्यासाठी बाहेर आली. तिने तिघांनाही नमस्कार घातला व भिक्षा देण्यासाठी सरसावली. परंतु तीनही ब्राह्मणांनी आम्हाला भूक लागली आहे, भोजनच द्यावे म्हणून विनंती केली. तिला परमानंद झाला. ती आपल्या दारात आलेले ब्राह्मणरूपी अतिथी स्वतःहून भोजन मागतायत त्यावर तिने तिघांनाही बसण्याची विनंती केली. तिच्यात उदात्त धार्मिकपणा होता, परंतु त्या तिघांनी आम्हाला आपल्या मांडीवर बसून भोजन करायचे आहे असा आग्रह केला. त्यावर अनुसया थोडीशी विचलित झाली. तिने अंतर्मनाने आपल्या पतीला याबाबत विचारणा केली. तसे आत्रेय ऋषींनी आपल्या तेजाने तसे करण्यास सहमती दिली. तिने आपल्या पावित्र्याने त्या ब्राह्मणरूपी भिक्षुकांना बालकात रूपांतरित केले. अशी तिन्ही ब्राह्मणरूपी देवता बालक म्हणून प्रगट झाली व अनुसयाच्या कुशीत बसून दूध पिऊ लागली. तसा बराच काळ लोटला. ती बालके अनुसयाच्या पर्णकुटीत खेळू लागली, पाळण्यात झोपू लागली, इकडे तिकडे बागडू लागली. तिकडे मात्र तिन्ही देवींना आपले पती परत तिन्ही लोकात आले नाहीत म्हणून काळजी वाटू लागली. तसे त्यांनी नारदाला याबाबत विचारणा करून शोध घेण्यासाठी पृथ्वी लोकात पाठवले. नारद मुनी आत्रेय ऋषींच्या आश्रमात गेले. त्यांच्या लक्षात ती लीला आली. तसे त्यांनी लगेचच तिन्ही देवांना तसा निरोप जाऊन सांगितला. कसलाही विलंब न करता लगेचच तिन्ही देवी अनुसयाच्या आश्रमी गेल्या. अनुसयेची माफी मागितली, सर्व प्रकार सांगितला. तसे अनुसयेला या सर्व प्रकाराशी आश्चर्य वाटले. ती भारावून गेली की प्रत्यक्ष त्रिभुलोकी नाथांनी माझी परीक्षा घेतली. तसे तिने त्यांना नमस्कार घातला व तिन्ही देव तिच्या पतिव्रतेच्या पावित्र्याने पुन्हा देव अवतारात प्रगट झाले. तिन्ही देवांनी प्रसन्न होऊन अनुसयेला वर मागायला सांगितला. तसे अनुसयेने आपण माझ्या अंगणी असेच माझे पुत्र होऊन खेळा
व बागडा असा वर मागितला. देवांनी तथास्तु म्हटले. देव आपल्या देवलोकात निघून गेले. तसे कालांतराने ब्रह्माच्या अवतारात चंद्र, शंकराच्या अवतारातून ऋषी दुर्वासा व विष्णूच्या अवतारातून दत्तात्रेयांनी अनुसयाच्या गर्भातून अवतार घेऊन जन्म घेतला. त्या तिथीलाच आपण दत्त जयंती तिथी म्हणून साजरी करतो. तसा दत्तात्रेयांचा वार गुरुवार का मानतात यावर शास्त्रात वर्णन आहे. शास्त्रानुसार 9 ग्रहांपैकी बृहस्पती हे 9 ग्रहांचे स्वामी आहेत. ते सर्वश्रेष्ठ आहेत. ब्रह्मा व बृहस्पतींचा वार गुरुवार आहे. ब्रह्माचा अंश अवतार हा चंद्र आहे, तो दत्तात्रेयाचा अवतार आहे. तसे गुरुवारला धर्माचा दिवस मानतात, म्हणून दत्तात्रेयाचा दिवस हा गुरुवार मानला जातो व दत्तात्रेयाची उपासना सुद्धा गुरुवारीच केली जाते. हिंदू धर्मानुसार शैव, वैष्णव व शाक्त असे 3 प्रमुख पंथ आहेत. ते दत्तात्रेयांची उपासना करतात. त्यापैकी मानभाव संप्रदायात एकमुखी दत्त, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय असे 5 संप्रदाय दत्तात्रेयांची भक्ती संप्रदाय म्हणून ओळखले जातात. ते दत्ताची उपासना करत आहेत. दत्त संप्रदायातील साधक हे अवधूत चिंतन गुरुदेव दत्त असा जयघोष करतात. म्हणजेच याचा अर्थ नेहमी आनंदी राहणारे. पुराणानुसार श्री दत्तात्रेयांच्या मागे उभी असणारी गाय म्हणजे पृथ्वी माता. बसलेले 4 श्वान हे 4 वेदांचे प्रतीक मानले जातात. तसे दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. पुराणानुसार श्रीपाद वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार, दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती, तिसरा अवतार स्वामी समर्थ महाराज असे मानतात. तसे जैन धर्मात त्यांना नेमिनाथ म्हणून पूजतात. दत्त जयंतीच्या अगोदर आठवडाभर गुरुचरित्राचे पठण करावे व उद्यापन दत्त जयंतीला जन्मदिवस साजरा करून करावे असा उल्लेख पुराणानुसार आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आजची दत्त जन्माची कथा माहिती आपणास कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा. अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढची कथा ती उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.